टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कालपासून दौऱ्यावरती आहेत आणि वडवणीमध्ये एक महत्त्वाचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती असलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे आज पक्षप्रवेश करणार आहेत। 5:30 वाजता हा कार्यक्रम वडवणीमध्ये पार पडतोय आणि आपण सध्या वडवणी या ठिकाणच्या कार्यक्रमस्थळी आहोत। माझ्यासोबत बाबरी मुंडे आहेत। काय सांगाल, आज अजितदादांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही पक्षप्रवेश करताय, असं काय झालं होतं की तुम्ही पंकजा मुंडेंना आता सोडून इकडे आला? असं काय झालं होतं हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला, पण काय झालं होतं ह्यापेक्षा आता काय करायचं हे ठरवून आम्ही पुढचं भविष्य पाहून माननीय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करणार आहोत। मात्र जे बॅनर लागलेत, पत्रिका असेल कार्यक्रमाची, यामध्ये कुठेही आमदार धनंजय मुंडे यांचं नाव किंवा फोटो दिसत नाही। व त्यांना डावलून हा पक्षप्रवेश होतोय का? नाही, डावलायचं असा काही विषय नाही आहे, परंतु हा कार्यक्रम आमच्या मतदारसंघापुरता मर्यादित आहे आणि पक्षाचे फक्त सर्व आदरणीय अजितदादा पवारसाहेब या ठिकाणी येत आहेत। आता बाकी आणखी निमंत्रित तर तसं कळवलंच नाही की हे येणार आहेत, हे येणार नाहीत। त्याच्यामुळे कोण कोण येणार आहेत ही वरिष्ठ लेवलचे आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या अखत्यारीतली बाब असल्यामुळं आम्हाला ही बाकीची कुठली कल्पना नाही की अजितदादानंतर आणखी कोणी येणार आहे किंवा नाही येणार आहे। जे येणार असतील ते आमदार साहेब आम्हाला कळवतील, त्याप्रमाणे त्यांचं आदरातिथ्य स्वागत आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी तत्परतेने करू। मात्र तुमचं स्वतः धनंजय मुंडे किंवा त्यांच्या लोकांशी काही बोलणं झालं होतं का, किंवा ते येणार आहेत का, आणि आले तर तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहे? 100% माझं कुणासोबतही बोलणं झालं नाही। माझं बोलणं फक्त आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी ज्या पद्धतीने नियोजन करायला सांगितले ते जे आता सांगतील आम्हाला, अचानक जर कोणी येणार असतील तर कुणीही असो, पक्षाचा कार्यकर्ता काय, पक्षाचा नेता काय किंवा कुठल्याही फळीतला कार्यकर्ता असला तरी त्याचा आदरातिथ्य आमचे आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब सांगतील ते जे कोणी उपस्थित राहतील त्या सगळ्यांचं आदरातिथ्य करणं हे पक्षाचा आज प्रवेश सोहळ्यामध्ये कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी कर्तव्य समजून या ठिकाणी करणार आहे। नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत होते बाबरी मुंडे, ज्यांचा आता 5:30 वाजता अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। मात्र आमदार प्रकाश सोळंके यांच्या आदेशानुसारच आपण सर्व प्रोटोकॉल पाळल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आमदार धनंजय मुंडे यांना डावलूनच हा पक्षप्रवेश होत असल्याच्या जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाल्यात। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।